हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण मुंबईमधील वरळी इथे आलेलो आहोत आणि वरळीमधील वरळी फोर्टवर आपण उभे आहोत आणि तुम्हाला या वरळी फोर्टमधून जेवढा मुंबईचा नजारा दाखवता येईल तो तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचा आनंद मी तर घेणारच आहे, पण तुम्ही पण घ्या. किल्ल्याला ही दगडी अशी ही भक्कम अशी एंट्री आहे. आणि दरवाजा सेफ्टी असं या किल्ल्याला काही नाहीये, पण तुम्ही हा लाकडी दरवाजा लोटून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. किल्ल्यावर असलेला हे छोटेसं हनुमानाचं जे मंदिर आहे, जे सुंदर असं हे मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन तुम्ही किल्ल्याच्या वरती जाऊ शकता. 2024 आता हे साल चालू आहे, तरी सुद्धा हा किल्ला भरपूर तग धरून आहे, बऱ्यापैकी चांगल्या कंडिशन मध्ये. तसंच या किल्ल्यावरती हनुमानाचं एक छानपैकी टुमदार असं छोटंसं एक मंदिर आहे. त्याचं दर्शन घेऊन तुम्ही या किल्ल्याच्या वर येऊ शकता. मी फोर्टच्या ज्या पॉइंटला उभी आहे त्या पॉइंटवरून तुम्हाला आपल्या या अरेबियन सीला जोडलेले, म्हणजे त्याला कनेक्ट असलेले सगळे नजारे मला जेवढे दाखवता येईल तेवढे तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही बघत असाल मुंबईतील अतिशय प्रसिद्ध असा हा बँड्रा वरळी सी लिंक तुम्हाला दिसत असेल. का सुंदर दिसतं ना, खूपच छान. आणि बँड्राचं जे ताज हॉटेल आहे सिरॉकच्या समोरचं, ते तुम्हाला दिसत असेल, एकदम क्लिअर दिसतंय. बँड्राहून सुरू झालेला हा सी लिंक जो आहे तो वरळीला जोडला गेलेला आहे. तुम्ही बघत असाल हा लांब लचक हा जो सी लिंक आहे तुम्हाला दिसत असेल. अरबी समुद्रावर असलेला हा सी लिंक आहे. या सी लिंक वर तुम्हाला माहीतच असेल 4 व्हीलर शिवाय कुठच्याच गाड्या जाऊ शकत नाहीये आणि मस्त छान असा याचा नजारा. आता आपण फोर्टच्या एकदम बेस्ट व्ह्यू वर उभे आहोत. तुम्हाला दिसत असेल या अरेबियन सी मध्ये तुम्हाला कितीतरी बोटी दिसत असतील. या मासेमारीच्या बोटी आहेत. हे इथले स्थानिक लोक मच्छीमारी करत असतात, तर तुम्हाला बोटी दिसत असतील. तरी त्या बोटी सगळ्या आता पार्क करून ठेवलेल्या आहेत समुद्रामध्ये. या किल्ल्याला लागून ही सगळी कोळी वस्ती आहे, तुम्ही बघू शकाल. मग काही लोक मासेमारी करतात, काही लोक जॉब वगैरे करतात, पण ह्यांचे हा अगदी फार 200 500 वर्षापासूनची ही जुनी घरं आहेत, ते त्यांनी अजून सुद्धा सांभाळले, जोपासतात ते. आणि त्यांना मस्तपैकी समुद्राचा हा सगळा व्ह्यूचा आनंद घ्यायला मिळतो आणि छान असं त्यांना लाईफ जगायला मिळतं. भरपूर मासे, समुद्र, झाडं, हे सगळ्याचा आनंद त्यांना घेता येतो. वरळीच्या गगनचुंबी बिल्डिंग्स तुम्ही बघत असाल, मोठे मोठे टॉवर, नंतर दादर, नंतर माहीम आणि नंतर तुम्हाला बँड्रा असा हा पूर्ण अर्धचंद्राकृती तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला वरळी फोर्टला यायचं असेल तर दादर स्टेशनला उतरून तुम्हाला 118 नंबरची बस धरायची आहे आणि तुम्हाला ती वरळी नाक्याला सोडेल आणि मग तुम्हाला इथपर्यंत जरा चालायला लागेल 10 ते 12 मिनटं आणि तुम्हाला या वरळी फोर्टचा मस्त आनंद घेता येईल. आणि स्वच्छ असा हा फोर्ट आहे, एकदम क्लीन ठेवला आणि मेंटेन पण आहे. काही कचरा घाण वगैरे काही नाही आहे. आणि लोक जे येतात इथे या फोर्टवरती ते त्यांनी सुद्धा चांगला हा टापटीपपणा राखलेला दिसतोय. छान वाटलं इथे येऊन, बरं वाटलं, जरा वेगळं.
आपल्या या फोर्टकडे येण्याच्या रस्त्यावर हे साईबाबाचं मस्तपैकी एक सुंदर असं एक मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि या मंदिराला वळसा घालून आपण इथे या फोर्टवर येऊ शकतो. तुम्ही बघत असाल की बोटी तुम्हाला दिसत असेल, मासेमारींच्या बोटी आहेत त्या तुम्हाला दिसत असतील. भरपूर बोटी आहेत इकडे. किल्ल्याचा व्ह्यू एन्जॉय करून आता आपण वरळीच्या फिश मार्केटमध्ये जाऊया. चला. कसं आहे? 500 रुपये. आणि हे 400. काटा कसा आहे? होय, हा 600चा आहे. 500 आणि या सुरमई कशा आहेत ताई? 600. 600 रुपये सुरमई. बांगडा, सुरमई, घोळ, काटा अशा प्रकारची मच्छी या वरळी फिश मार्केटमध्ये आहे. हलवे कसे ताई ते? हे कसे? हे 300 आणि हे 400. तुम्ही बघतच असाल हे हलवे मीडियम साईजचे 300 आणि 400. थोडे मोठे आहेत ते 400 आणि आता ते ताई कापते ते 300. 300ला 2. तीनशेला 2 म्हणजे 150ला 1. काय वाईट नाही आहे, चांगलं आहे. 500 सांगितले, बोलायचं काय देणार? मोठा हलवा आहे. आणि हे टोळ कशी आहे? टोल 700. मला म्हणजे सगळं मावरेची नावं माहिती आहेत. माझं चॅनल आहे ना, चॅनल वरती जाते ना मी, सगळीकडे खाते पण ना, माहिती आहे. माझं सुभाष फूड्स आहे, त्याचं चॅनल आहे. तर ते माशांचं आता मी सध्या करते फिश मार्केट. आणि हे कुप्पा कसा आहे? हा कुप्पा आहे. लाल आहे का पांढरा आहे? पांढरा आहे. पांढरा आहे ना. हा कसा? हा 500-400ला देणार. 500चा 400ला द्या. आणि सुरमई? सुरमई 700-600ला देणार. आणि हे लाल खूप आहे ना, हे कसं? हे 250-200ला देणार. हे 200ला हे तुकडा. हा सर्व म्हणजे अर्धा आहे ना तो? अर्धा आहे. आणि हलवा कसा म्हटले? हलवा 500ला देणार. 500. खूप आहे ना ग. तेली म्हणजे तो लालवाला ना? लाल खूप आहे. हा लाल खूप आणि पांढरा खूप असे 2 असतात. हे पांढरे चविष्ट कुठचे असतात? पांढरे आहे ना. ह्याला एवढी टेस्ट नसते, माहिती आहे मला. हा एवढा खास नाही. मावरं पण तेवढं पडेल. माल पण जाड आहे. बोला काय देणार? 5 आहेत. 200ला 5 आहेत. चांगले जाड आहेत. तुला केवढ्याची पाहिजे? हापूस आहे ना. हा ही सुरमई आहे, तो चांद आहे. सूर्य गेला पलाला. तरी पण त्याचे फोटो काढा.
हा ते बघा, आता ताई ज्या कापतायत तो हापूस मासा आहे. कशी तुकडी ताई? हो, हापूस हापूस हापनूस ना. हा सांग, हे बघा. हा माहिती आहे, चांद. हा कुपा, हा ही सुरमई. हो बरोबर आहे. हबनूस हबनूस ही कशी तुकडी ताई? 200 रुपयाला एक तुकडी आहे हबनूस. हलव्यासारखा आहे एकदम. तुम्ही बघत असाल. नाही सदैवाच्या पद्धतीची सुरुवात पण राहिली. 4 तुकडे नेले. तुम्ही बघा, चांद आहेत. हे चांद हा मासा आहे. ह्या सुरमई आहेत आणि हे तूप आहे. हा हाबनूसचा बगड आहे ना. हे हाबनूसचा जो मासा आहे हा, ह्याचं हे बगड आहे. ही सुरमईची तुकडी, मोठी सुरमई आहे. त्याची तुकडी 250 रुपये त्या ताई म्हणतात. तोळ मासा कटिंग करतात. बघा केवढा लांब लचक असा मोठा मासा आहे. भरपूर बाजार पडेल. ताई ही टोळ कशी ग? ही 300 ला टोळ देतात ताई. तुम्ही बघत असाल, या ताईंनी आता वाड्यातली आणि लांब लचक अशी सुरमई कटिंग करायला घेतली. एकदम फ्रेश आहे आणि आता स्लाइसवर त्या विकणार आहेत. मस्त पातळ पातळ त्या स्लाइसेस, या स्लाइसेसवर पण ह्या विकतात. 4 स्लाइस बघा मस्त बर्फी सारख्या केल्यात त्यांनी. एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश. 4 पीसेस तर तुम्हाला दिसत असेल ते 300 ला म्हणतात. 50. 4 कसे देणार ते? 200 ला 4. बारीक आहे पण जाम बारीक आहे ग ताई. आणि हे काय आहे? बारीक पोर आहे एकदम. तुम्ही बघत असाल, या ताई आहेत त्या गोळ कापतात, पण छोटी घोळ आहे. काय ग ताई? हे काय आहे? नारबा. कसा वाटा तो? 500चे 3. आणि हा 200, 350 चे 2. आणि बोंबील कसे ताई? हे 200, 100. अच्छा, बोंबील 200 आणि 100. म्हणजे जाडा वाटा येतो 200 आणि छोटा येतो 100. आणि बांगडे कसे आहेत? बांगडे हे 200 ते 100 लागतील. 200 आणि 100. जरा मच्छी कमी येते ना आता? कमी आहे, थंडीचा टाइम आहे ना. वारा सुटतो ना. काय पाहिजे धुळी येते, होळीची पूर्ण. ह्या मच्छी मार्केटच्या तोंडावर ह्या दादांचा एक स्टॉल आहे, जिथे गरम गरम वडे आणि हे पॅटीस आहे. एकदम मस्त आहेत. मी आता खाऊन बघितलं, खूप टेस्टी आहे. तुला काय हवं? आणि यांच्याकडची जी चटणी आहे ना, ती पण एकदम मस्त, एकदम भारी आहे. ये एक खाऊया. समुद्रामध्ये भरपूर वारा आल्यामुळे आता मार्केटला मासे भरपूर कमी आलेले दिसत आहेत. त्यामुळे जास्त कोळणी बसलेल्या नाही आहेत आणि मासे पण त्यांच्या त्या फळ्यावर मला जास्त दिसलेले नाही आहेत. जास्त माशांचा व्हिडिओ मला घेता आलेला नाही. पण कोळणी स्वतः मला बोललेले आहेत की आता खूप वारा सुटत असल्यामुळे समुद्रात मासेच त्यांना मिळत नाही आहेत.
समुद्रातच मिळालं नाही तर ते विकणार काय, आणि त्यांच्याकडेच नसेल तर आपल्याला काय मिळणार. तर जेवढे मला शूट घेता आलं किंवा जेवढं मला व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आले तेवढं मी घेतलेलं आहे. आजचा वरळी फोर्ट आणि वरळी फिश मार्केट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.